भीमाने आणि अर्जुनानं विदुर काकाला प्रणाम केला आणि सांगितलं, काका आम्ही जिवंत आहे तोपर्यंत तुमचा हस्तिनापूर वाटून घ्या. विदुर काकानं सांगितलं, युवराज राजन, पुतण्या जरी असेल तरी दिल्लीचा राजा आहे, हस्तिनापूरचा राजा आहे. ययानरा माझे राजा, तो विशेष भूती जाण माझा. राजा आश्रय ज्याला प्राप्त तो राजा आहे, राजा आहे तो राजा आहे. राजन, विदुर आमच्या धर्मराजाला राजन म्हणायचे. युवराज जी काका मला नोकरी वाटून नंतर घेतील. काका कालांतराने तुम्ही जाताल, आम्ही जाताल, आमच्या पोराच्या पोटात जर पाप आलं तर तुमच्या मुलाला संपत्ती देणार नाही. नाही दिली तरी हरकत नाही, पण मला वाटून घ्यायची नाही. थोडंसं अर्जुनाला थोडंसं दुःख वाटलं आणि अर्जुन त्या दुःखाच्या भरात एक शब्द बोलून गेले, काका निमूटपणे तुमचा अर्ध तुमची तुम्हाला घेऊन टाका. लोक आमच्या तोंडात माती घालतील असं आम्हाला करायचं नाही, तुम्ही तुमचा हिस्सा घेऊन टाका. विदुर काकानं सांगितलं, अर्जुना तुझं माझ्यावर किती प्रेम आहे. तर मम वात्सल्याम पितृत्वा समस्वम तुम पितृत्वाम सहोदरा. हा पितृत्व म्हणजे बाप, सहोदर म्हणजे भाऊच ना, सहोदरी म्हणजे बहीण, सहोदर. माझ्या वडिलावर जितकं प्रेम माझं आहे तितकं वडिलाच्या भावावर म्हणजे काकावर माझं तितकं प्रेम आहे. पुनी तो भयत्तिक कारा कशाहून शक्य जगदानंद कंद पतये यत अनस्त भव जलगोघाना. संकल्प सोडा. भगवान द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याची शपथ घेऊन सांगतो, माझ्या बापावर जितकं प्रेम आहे, माझ्या आईवर जितकं प्रेम आहे, काका तुमच्यावर माझं तितकं प्रेम आहे. वा वा अर्जुना, मग वडिलावर जितकं प्रेम करतोस माझ्यावर, मग तुला कृष्णाची शपथ आहे, मला 12 वर्षाचं झोपडं करून दे. 12 वर्षाचं झोपडं. शेवटी झोपडं माहीत नसेल तुम्हाला, तुम्ही इकडच्याच आहेत ना, असते माहीत. ते पुण्या मुंबईला माहीत नाही, आपल्याकडे झोपडे आहेतच. 12 वर्षाचं झोपडं. तर भीमानं प्रश्न केला, 1250 वाडे तुम्हाला झोपड्यात कशा करता राहायचंय. ते म्हणलं, तुला त्याच्याहून करायचं काय. आता मी बोलला असं नाही बोलले, ते महामंत्री होते. हस्तिनापूरचे विदुर काका महामंत्री होते, महामंत्री, पूर्ण देशाचे महामंत्री. सामान्य ताकद कधी त्या काळातला महामंत्री. विदुर काकाच्या निर्णयाच्या व्यतिरिक्त राज्यकारभार चालत नव्हता. आणि जे जो निर्णय विदुर काकाच्या विरोधात घेतला तो निर्णय धृतराष्ट्राच्या विरोधात गेला. एवढे मोठे विदुर काका विद्वान होते. विदुर काका म्हणजे यमधर्माचा अवतार. मांडव्य ऋषीच्या शापामुळे, मुनिश्री मांडव्याच्या शापामुळे यमधर्माचं एक काम चुकलं आणि त्या चुकीच्या वर्तनामुळे मांडव्याचा शाप प्राप्त झाला आणि यमधर्म विदुराच्या अवतारात मृत्यू लोकात आला. त्यागाचं प्रतीक आहे विदुर काका, त्यागाचं प्रतीक. मला त्या झोपड्यात राहायचे म्हणे. भीमानं सांगितलं, काका पण कारण काय ते नंतर कळेल तुला, मला राहायचे. मग कालांतराने एके दिवशी महिना 2 महिने होऊन गेले झोपड्यात राहत असताना. एके दिवशी धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव आणि कुंती आई साहेब आणि द्रौपदी हे सर्वच जण विदुर काकाच्या तिथे गेले. या वहिनी साहेब, या 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 वहिनी साहेब. वाणी किती गोड होती लक्षात घ्या. वहिनी साहेब शब्द तोंडातून पडला. येन सहोदरा असं कामिनी. हा येन वात्सल्य भोजा येते. मोठ्या भावाची पत्नी आई समान असते. हो, या वहिनी साहेब, या या बसा. सुलभा, वहिनी साहेब आल्यात जी. सुलभा काकीनं महाराणी म्हणायचं. महाराणी जरी जाऊ असेल पण महाराणी होती ती. बसायला टाकलं. युवराज बसा, राजन बसा, नकुल सहदेव बसा, भीमा बसा, द्रौपदी या बसा. बसलेले आहेत. आणि मग भीमानं प्रश्न केला, काका आम्ही याच्याकरता आलोत की तुम्हाला झोपड्यात का राहा वाटते. भीमा, हा प्रश्न तुम्ही वहिनी साहेबाला करायचा असता. वहिनी साहेबांनी याचं तुम्हाला उत्तर सांगितलं असतं. तर कुंतीनं पाहिलं आणि सांगितलं, क्षमा असावी, गेल्या 4-8 दिवसापासून मला सारखा भीम बोलतोय, याचं उत्तर तुम्हीच देऊन टाकावं. जी. भीमा, मी झोपड्यात का राहतो याचा तुम्हाला प्रश्न, याचं उत्तर पाहिजे ना. याचं उत्तर तुमच्या जवळ आहे. मी झोपड्यात का राहतो याचं उत्तरच तुमच्याकडे, मला विचारायची गरज नाही. काय उत्तर आहे काका. मला एक म्हणायचं, तुम्ही वनवास किती भोगला. 12 वर्षाचा. अज्ञातवास 1 वर्षाचा. एकूण किती झाले. 13 वर्षे. 13 वर्षे. 13 वर्षामध्ये
तुम्ही काय केलं? भीमानं सांगितलं भजनाच्या व्यतिरिक्त काहीच नाही केलं. तुम्ही वनवासात सुद्धा भजन करत होता जी. तर द्रौपदीने एक त्याचा दुसरा पुरावा मांडला. येन ब्रह्मडा भव भ्रतारे वच. ब्रह्मडा म्हणजे बाई. नृत्य शिकवायचं काम विराट राजाच्या नगरीमध्ये उत्तर नावाचा मुलगा विराटाचा, या उत्तराला कथक नावाचं नृत्य शिकवत होती ब्रह्मडा. साडी नेसलेली बाई होती, ती बाई नव्हती, तो माणूस होता. तो जगातला 1 नंबरचा नर होता. आपण 100% नाहीत. कारण आसाराम आप्पा खोटे का होत नाही. आपल्याला वक्षस्थळावर स्तन येतं, त्या अर्जुनाला नव्हते. पुरुषार्थयुक्त अर्जुन, पण साडी नेसली त्याचंही पाप झालतं एकदा, म्हणून त्याला साडी नेसायची वेळ आलती. हो, साडी शक्यतो नेसली नाही पाहिजे माणसानं. स्त्रीचा वेश नाचे जो कोंबडा, आणि किती जन्म हिजडा होईन म्हणले ते पुढं. विठाला विठाला ब्रह्मडा स्त्रीच्या रूपात आहे. नृत्य शिकवत होते उत्तराला. दंड मुंड भय व्याप्ती सुधाना सव्य सव्य भव पदाश्रितो ना तालव्याना भय जायन्ते अंगुली भवति यथा सुधा यत संगाना भय व्याप्ति कथकं भवति जायन्ते कथकं भवति जायन्ते भवति जायन्ते. हे नृत्य शिकवती. एकादश भव दंड मुंड भव त्रिशूलधारी यतो जया उष्णीर भयतति व्याप्ती सुधा कालंत खंड भव सुधोजना. गोड असते. तुम्हाला कळत नसेल पण कानाला गोड वाटत असेल नाही का? बरे तुम्हाला कळत नाही तेच बरे. तुम्हाला कळाल्यावर मला नाशिकला जावं लागेल डबे उचलायला. बरे असेच चोर पंक्चर होत जा. नृत्य शिकवत होता अर्जुन. वनवासात भजन केलं ना? भजन केलं सर. पण द्रौपदीनं डोळे पाण्यानं डबडबले आणि विदुर काकाला सांगितलं, काका माझ्या अर्जुन नावाच्या पतीला जे डोक्याला केस होते लांब ते आलेले नव्हते, ते लावलेले होते. त्याला काय म्हणतात महिलांना? गंगावन. गंगावन गंगावन म्हणतात. तसा स्त्रीच्या डोक्याच्या केसाचा टोपच अर्जुनाला लावलेला होता. कारण अर्जुन खोटी बाई होता ना. त्याला 1 वर्षाचा अज्ञातवास त्या कौरवाला कळू नये याच्याकरता द्रौपदी शैरंध्री या रूपात होती. भीम बल्ल होते, धर्मकंक होते. नकुल सहदेव घोडे आणि बैल पारखी होते. बैल आणि घोडे पारखायचा नाद होता नकुल सहदेवाला. घोडं कसं पारखायचं सांगू तुम्हाला? त्याच्या पारखणं सांगतो बरं का, आपलं नाही. आपल्याला नाही त्या आगावपणा करायचा. नकुल आणि सहदेवापैकी एकानं बैल तपासले आणि एकानं घोडं तपासलं. घोड्याची टाप मजबूत आहे, मागचे पाय धरायचे आणि त्या पायावर त्यानं डोकं आपटायचं. टापा जर फुटल्या तर समजायचं युद्धाच्या कामी नाही. डोक्यानं टाप फुटत होती गाफील वऱ्याची. काय बैल तपास घोडे तपासायची ताकद असेल ते, आणि बैल तपासायचे. शेती इतकी सोपी नाही बरं. शेती बुद्धिमान माणसाचं काम आहे, गाफील माणसाचं काम शेती नाही. हो, बुद्धिवान बुद्धिवान. बैल कसा असावा? सगळा कारभार तंतोतंत. एक जणानं असं येठण गुंडाळलं की जसा गाईचा जहार पाडाय. हे रे सुंबळ्यान, मला शेती लय खास शेती थोतरी धानायला पाहिजे. ते गाईच्या जहारावानी येठण दिसायले. असं येठण आवडायचं आणि खोटीला अडकवायचं आणि इकून मसड बांधायची. झटके देऊ देऊ नेली पाहिजे, पण येठणाचा आडा नाही सुटला पाहिजे. त्याला म्हणायचं शेतकरी. बाई कळती अंगणावून, शेतकरी कळतो अंगणावून. बाई किती निर्मळ आहे तिचं अंगण सांगते. घरातले कोण पाहिले? कोलवेला किती गुर्रा आलाय तर अंगणात कळती बाई किती निर्मळ आहे म्हणून.
एका बाईन मला दूध घ्यायला गेलं म्हणे या ना महाराज. मी म्हणलं मी बाहेरचं घेतच नाही महाराज, मी इतके निर्मळे गिरणीवाल्यानं आंघोळ केल्याशिवाय दळण आणत नाही. आधी त्याला विचारते तू आंघोळ झाली का आणि मग मी दळणाचा डबा नेते. मी इतकी निर्मळे. मी म्हणलं बरं महाराज तुम्हाला माहिती आहे मग कसा स्वयंपाक असतोय. मी दळण वाळू घातल्यावर काठी घेऊन बसत असते, चिमणी तर बसू देत नाही. कुठेही पाखरे बसते तर दळणावर बसते, मी पाखराला बसू देत नाही, इतकी निर्मळ आहे. आणि घरी गेल्यावर 14 नातू. एक बसून आलं की लगेच दुसरं बसायला आणि ते झाकायला बचक भर राख. रक्षाम विष्टा संरक्षिता ततम विलेपनम यतम यत अतिथी देवो भव स्वागतम प्रसिद्धाः. ते राखुंड्याचा ढिगलाचा कपके आणि चुलतीतच होती. हळूच कुण वारं आलं आणि त्याच्यावरलं राखुंड दुधात गेलं. प्याच्या आधीच उलटी झाली. अरे बाप रे बाई. आणि गिरणीवाल्यानं आंघोळ केल्याशिवाय दळण आणत नाही आणि दळणावर चिमण्या बसू देत नाही. मी म्हणलं बाई हे राखुंड मधात महाराज ते देवाघराचा मळा आहे. मी म्हणलं मी काय वांजे का बाई. हो तूच पी दूध हे आणि आंघोळ कर माय. विठ्ठला विठ्ठला. हे बाईच्या कर्तव्यानं तिच्या निर्मळपणानं तिचं अंगण सांगते. एक जण म्हणला सोयाबीन झाली 150 पोत आणि देवल्यातून गाडीत पोते टाकले. शेलू ताक वाजू लागला कुई कुई कुई. शेतकरी कळत वांगणावून. वांगणाला किती पैसे लागते पण वांगणावून म्हणजे त्याची शेतीची तरबेजपणा तरबेज. 2 पिढ्यापर्यंत एका माणसाच्या कोळप्याच्या यचक्या होत्या. बापाची पिढी गेली आणि पोराची गेली आणि नातवाच्या पिढीत तरी कोळप्याच्या त्या यचक्यावर याड केलेल्या अशा चोपड्यात तेल झालेल्या यचक्या. यायनं कोळपे रानात नेल्या मग यचकी तोडली. आता ती कुऱ्हाडीन तासता येते वे मग खरबडी यचकी. दुपारा भाकर खाताना झटके हाण लागले. बायको म्हणली काय झाली. वरण मधात घुसायले कापले ते हात. रे वा सुंबड्या. आणि पुन्हा कोळपे फिटिंगची पॅन्ट घालून. कोळप इतकं सोपं नसतं बरं. पेरणाऱ्यानं जर चूक केली तर कोळप्याच्या बोकांडीवर पडत असती. कारण जाताना टिपणीचा साव पसरला. कसा पसरला माहिती फटफोडीत. दुसऱ्या तासात टिफन गेली. पहिलं साव मोठा झाला. आंधळ्यान कोळप हाना झाड निघत नाही पण तिकून येताना असं उचलूनच धरावं लागतं बरगड्या ताण त्यात. हो मग म्हणलं अवघड काम झालं. फिटिंगच्या पॅन्टी जमत असतोय सुंबळ्या. हा ते का कॉलेजच्या दारात उभं राहायचं का नाटकं करायला. विठ्ठला विठ्ठला काय सांगू लागलो. हा बैल 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 कशी असं बैल बैल ओळखायची ताकद. तरबेज तरबेज. मस्त बैल आणले 1,15,000 हळीहून. काय पहिलेत लोक म्हणले काय आमच्या इथली गुल्प शाट झालेली दोरकी म्हणली बाळू काय बैल आणलाय अण्णा तात्या. बापा काय बैल. मी म्हणलं हिला एकच गुलूप पण बैल दिसाय. मी म्हणलं द्वारका काकू नसतंय तसे बैल त्याच्यावर नसतेत बघत. तर लगेच चौधरी म्हणले तुला लय कळत फिरतानाच सांगा जाय. वचकड बोलणार बाय आमच्या. मी म्हणलं अरे नाही रे चतुरा काकू दिसण्यावर नसते बैल धरून पा. धर ना मग. आमचा पिंपळाच्या मळ्यात कापसात बैल धरला. एकच झाड जिथं नाही ठुलं. बैल तासाच्या बाहेर जात नव्हता पण साळी कुटीत होता. कळालं ना. मागचा पाऊल फिरून टाकीत होता कापसाच्या मणक्यावर फिरून. मी आणलं मंठ्याच्या बाजारात मी रे हे कडब्याला काळे बैल कडब्याला. याला शेती म्हणते शेती. हे काय गाफील माणसाचं काम आहे का शेती. तंत तंत. एक जण रोजदार लावला. ते म्हणले या लयच पेरता येते. मांडी घालून येटण घालू लागला. मी म्हणलं ममुल्या घरी वय घरी वय घरी घरी. तो जियावारी उभासला सुंबळ्या मांडी घालून येठण घालीत असते का रे सुंबळ्या. तू लायकीच आहे का कोळपे धरायचे. बैल पारखायची ताकद. घोडे पारखायची ताकद.
द्रौपदीने सांगितलं, काका माझ्या अर्जुन नावाच्या पतीला जटा लावलेल्या होत्या, केस लावलेले होते, पण कधी कधी एकांतामध्ये ब्रह्मडेच्या केसाचा गुंता काढण्यासाठी अर्जुनानं द्रौपदीकडे जावा. द्रौपदी जी, एक काम चुकीचं केलं, याच्याकरता स्त्रीचा वेश घ्यावा लागला, ब्रह्मडेच्या रूपात. जी मालक, अज्ञातवास संपत आलाय, काळजी करू नका. आणि द्रौपदी ज्या वेळेला अर्जुनाचे केस इंचरीत होती, त्यावेळेला अर्जुनाच्या लावलेल्या जटातून रामकृष्ण नामाचा ध्वनी निघत होता. नवे अंगा काया वृद्धी स्ततारोमहा कृत्रिमो भयोप्याप्ती. लावलेल्या जटा, लावलेलं गंगावन, पण अर्जुनाचा स्पर्श झाल्याच्या नंतर त्याच्यातून रामकृष्ण हरीचा ध्वनी निघत होता. तर अर्जुनाच्या रोमातून किती निघत असेल ना. लाल दिवा अर्जुनाच्या रोमातून रामकृष्ण हरीचा ध्वनी निघत होता. काय भजन केलं, इतकं टोकाचं भजन, इतकं टोकाचं भजन. आणि या भजनाच्या बदल्यात आप्पा हस्तनापुरातलं राज्य पंढरपुरातल्या मालकानं दिलं पांडवायला. सर त्याच्या कृपेने भेटले. जर कृष्णानं पांडवावर कृपा केली नसती तर एकदाही राज्य भेटत नव्हतं. 23 अजिंक्य लोक होते तिकडच्या पक्षात, अजिंक्य अजिंक्य लोक होते, अजिंक्य 23 कौरवाच्या पक्षात अजिंक्य लोक होते. एक पुरावा सांगू का लहानी सर, दिवसभर कृष्णाला अर्जुनाचा रथ जर निमुटपणे हाणायचा असेल तर सकाळी भीष्माचार्याचं दर्शन घ्यावं लागत होतं. भीष्माचार्यांचं दर्शन घेतल्याशिवाय ब्रह्मांडाचा मालक, पंढरपुरातला मालक अर्जुनाचा रथ आणू शकत नव्हता. त्याच्या एका बाणातच रथ जळाला असता. पण आधी आशीर्वाद घ्यायचे, मग रथाव, मग पाठीशी घातला, आपण पुढारा झाला, मग सारथी झाला. ते आशीर्वाद, इतके माणसं जय होते, इतके ज्येष्ठ माणसं. कौरवाच्या पक्षामध्ये युद्धातला शिव होता, शिव कर्ण. कशाला म्हणायचं शिव माहिती? अगा कामासक्त केशरी, कामानं विहारून गेलेली शिवीन, आणि तिच्या पाठीमाग शिव लागला, पळू लागला शिव. शिवीन आणि शिव सन 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 पळू लागले. तेवढ्या अवकाशात कर्ण त्याच वनात होता. आणि त्या सिंहानं कर्णाकडे बघितल्याबरोबर सिंहाचा काम संपून गेला. ज्याच्या चेहऱ्यावरचं तेज बघितल्याच्या नंतर सिंहाचं काम संपतो, त्याअर्थी कर्णाचं तेज किती मोठं असेल कल्पना करा. सूर्यपुत्र होता तो. दुर्वासाच्या कृपादाने 5 मंत्र दिधले त्याने, मंत्र सूर्याचा जपला, कर्ण तो पांडव रे पहिला. जाताना पाऊस होय आपण आता बघू ना. आणि तुम्हाला एक सांगू का, संचेनच संच मारले. राजकारणात बी संच लिखित झालं की ते झोपत. हो, संच माणसं खराब असले की बाजूला केली पाहिजे. म्हणणं बापू म्हणणं. कोणती सागती देवाला कर्ण युद्धातला केशरी, मंत्र सूर्याचा जपला, कर्ण तो पांडव रे पहिला. तेज होतं सूर्याचं तेज. आणि असा 23 अजिंक्यपैकी कर्ण तिकडे उदार होता. उदार उदार कर्णाचं उदारत्व एक नंबरला आहे. भानुमती नावाची बाई देवदर्शना करता चालली. भानुमती दुर्योधनाच्या बायकोच नाव होतं भानुमती. मला त्याच्या 100 तिच्या जावायचं नाव माहिती.
मला काय तिथे इलेक्शनला उभं राहायचं नव्हतं, पण मी पाठ केल्या. हो ना, दे वाचायचं लक्षात राहते. इथं बसलेल्या कोण्याच माणसाला माहीत त्या शिवाय येत नसत्या. कारण तुम्हाला सांगू का, कोणी दिलेल्या जरी तुम्ही ऐकल्या तर तुमच्या ध्यानात राहत नाही. मी देऊ का 2-3? आकाश सर उद्या सकाळी फोनवर तुम्हाला एक देतो, पण ती तशी नाही देता येत म्हणा. अंशरामजी भानुमती नावाची दुर्योधनाची पत्नी देवदर्शना करता चालली. काय काय हितासलो लोकायचं. या वागण्याची शैली किती गोड होती बघा ना. भानुमती देवदर्शनाला चालली आणि पंढरपुरातल्या मालकाने एका महाराजाचं रूप घेतलं आणि कर्णाला भिक्षा मागितली. येन सत्रा भव पुनिता द्रव्या अकिंचन स्ततेवच. सत्र चालू आहे, अन्न सत्र. द्रव्य माझ्याकडे कमी, मला द्रव्य पाहिजे. आता कर्ण आनंद आपा दुसऱ्याची तर भाकरी खात होता कौरवाची तर, आणि कौरवाला विद्वत्तेचे शूर पाढे शिकवत होता. पण कर्णाने विचार केला, या महाराजाला जर काही नाही नेलं तर आपण ज्याच्या भाकरी खातो त्या राजाला पाप लागते. माणसं हुशार किती जवळ असावं पा. आणि मग कर्णाने विचार केला, या राजाला पाप लागू नये, आपण त्याच्या भाकरी खातो काम नीट करावा. एका दासी वयस्कर होती, तिला सांगितलं, बाई राजकुमाराच्या पत्नीच्या अंगावरचे दागिने काढून घे. आणि त्या भानुमतीच्या अंगावरचे दागिने दासीनं काढून घेतले. तिने सांगितलं, इतक्या रस्त्यात कस काय? कर्णाने मागितले. तिला माहित होतं आपला मालक कर्णाला मानतोय. देऊन टाकलं गठुडं आणि महाराजाला सांगितले, गठुडं घेऊन जाय. फक्त गळ्यातलं मंगळसूत्र जोडे घेतले नाही, कारण सौभाग्यवती स्त्री होती. आणि सगळे दागिने दिले. घरी गेल्यावर तनतन करू लागली, कोण येतो कर्ण? आपल्या घरच्या भाकरी खातो, रस्त्यात मला दागिने मागितले. दुर्योधनाला तो नशीब चांगलं, पुढच्यान धन मागितल्यामुळे तो दागिने दिले. पुढच्यान जर बाई मागितली असती तुला दिला असतो. कारण दुर्योधन हुशार होता. कर्णानं जे केले ते हिताचे केले. विदुर काकानं महामंत्र्याने प्रश्न केला, यद्भो तेजो पुत्र. हा तेजो पुत्र म्हणजे सूर्यपुत्रा. कशा करताय का पतिव्रता स्त्रीच्या अंगावरचे दागिने काढेस? म्हणला, महाराज जर आलेला साधू सत्व घेऊन गेला असता तर या राजाच्या बोकंडीवर पाप बसला असतं. मी ज्याच्या भाकरी खातो त्याचं काम नीट करावा याच्या करता दुसऱ्याचे दागिने न देता राजकुमाराच्या पत्नीचे दिले. काय वावग केले? तर विदुर काकानं पाठ थापतील ती पाठ कर्णाची. वा म्हणले पठ्या, तो कर्ण होता, तो कर्ण. अशी माणसं अजिंक्य. आणि या लोकांची राख करून पांडवाला गादी दिली. कशा करता माहिती? फक्त भजन केल्यामुळं. वनवासात भजन. पहाती पांडवा खंड वनवासी. झोपी गेले अर्जुनाने भजन करावा. भजनाची ताकद. झोपड्यात विदुर काका का आगी लागत आहे असो का? आता कुंतीला विचारलं,